ठीक आहे, थोड्याफार चुका होत असतात, परंतु समाजाची जी नाळ असते ती जोडलेली आहे त्यांना, आणि त्याच्यामुळे ते समाजामध्ये काम करत आहेत। आज मी निकम परिवाराच्या वतीने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी आमच्या पक्षाच्या वतीने, VN ग्रुप आमचा VN स्पोर्ट असेल, माझे सर्व सहकारी या ठिकाणी बरोबर आहे, त्यांच्या सर्वांच्या वतीने आणि गायत्रीनगर वासियांच्या वतीने मी शरदराव यांना लाख लाख शुभेच्छा देतो। आता येत्या काळामध्ये मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या फंडातून 5 करोड माझ्या प्रभागामध्ये 3 नंबरमध्ये आलेले आहे। त्यामध्ये व्यायामशाळा आहे, स्मशानभूमी आहे, कब्रस्तान आहे, कब्रस्तानची वाळ क्वार्टर आहे, कब्रस्तानमध्ये आधी प्युअर ब्लॉक आहे, कब्रस्तानमध्ये हायमॅक्स लावणार आहे। या विविध ठिकाणच्या गटर प्राप्तीचे काम माझे मित्र, माझे सहकारी सभागृहामध्ये माझ्या बरोबर काम केलेले आमच्या पॅनलचे नगरसेवक सन्माननीय शरदरावजी धुळे, तसेच आमचे मित्र दीपकजी ठाणेकर, आज यांचा वाढदिवस आहे। शरदराव यांनी गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या बरोबर या ठिकाणी वार्डामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। खरं तर माननीय नामदेवजी धुळे आहेत, त्यांनी त्यासाठी बरंच योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी शरदराव देखील आमचे काम करत आहेत। ठीक आहे, थोड्याफार चुका होत असतात, परंतु समाजाची जी नाळ असते ती जोडलेली आहे त्यांना, आणि त्याच्यामुळे ते समाजामध्ये काम करत आहेत। आज मी निकम परिवाराच्या वतीने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी आमच्या पक्षाच्या वतीने, VN ग्रुप आमचा VN स्पोर्ट असेल, माझे सर्व सहकारी या ठिकाणी बरोबर आहे, त्यांच्या सर्वांच्या वतीने आणि गायत्रीनगर वासियांच्या वतीने मी शरदराव यांना लाख लाख शुभेच्छा देतो। तसेच आमचे दीपक जी आहेत ते देखील सामाजिक लेवलवरती अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात। एक उद्योगपती आहेत, परंतु गायत्रीनगरमध्ये आपल्याला माहीतच असेल की मागे ज्यावेळेस पाण्याची या ठिकाणी व्यवस्था नव्हती
आणि पाणी आणलं त्या अगोदर या ठिकाणी जसं आम्ही टँकरद्वारे या ठिकाणी शरदराव असेल मी असेल आम्ही काम करत होतो तसं त्यांनी देखील या गायत्रीनगरमध्ये काम केलेले आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांना देखील त्यांचा समाजसेवेचा लाभ मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं। मी शरदराव यांना खूप खूप शुभेच्छा देतो, तसेच दीपकजी यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। शुभेच्छा। तसेच निवडणुकीत विविध ठिकाणी विविध स्तरातील लोकांनी ज्यांनी मला फेसबुकवरती दिले, व्हॉट्सअप इंस्टाग्राम दिले आणि त्यांनी माझा बॅनर बघून किंवा मला बर्थडे आहे म्हणून त्यांनी घरात राहून किंवा त्याच्या मनात राहून त्यांनी मला शुभेच्छा दिले, त्या सर्वांचा मी धन्यवाद मानतो। कारण खरोखर मी माझ्या वार्डामध्ये जे काम करत आहे, जे लोक नगरसेवकाची कामं असतात ती मला चांगलं वाटतं का मी ते बर्थडे बनवतोय। कारण मी जर वार्डात जर काम नसतं केलं तर मला ते समाजाला वाटलं नसतं मी बर्थडे बनवला। माझ्या वार्डामध्ये विविध कामं झालेली आहेत, ज्या नगरसेवकाच्या लायकीची कामं आहेत, नगरसेवकाच्या पलीकडे जाऊन आम्ही आज काम केलं। आता येत्या काळामध्ये मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या फंडातून 5 करोड माझ्या प्रभागामध्ये 3 नंबरमध्ये आलेले आहे। त्यामध्ये व्यायामशाळा आहे, स्मशानभूमी आहे, कब्रस्तान आहे, कब्रस्तानची वॉल बाउंड्री आहे, कब्रस्तानमध्ये आधी प्युअर ब्लॉक आहेत, कब्रस्तानमध्ये हायमॅक्स लावणार आहात। त्या विविध ठिकाणच्या गटर पातळीत जे कामं आहेत ती येत्या काळामध्ये पूर्ण होतील अशी मी पुढच्या वेळेस जेव्हा माझा बर्थडे असेल त्या दिवशी तुम्हाला ती कामं पूर्ण झालेली दिसतील। आणि तुम्ही जेवढे आले माझे पत्रकार बंधू आणि माझे विविध वार्डातील लोक येऊन मला त्या शुभेच्छा दिल्या, त्यांच्या सर्वांचे मी धन्यवाद मनापासून मानतो। मी माझा धुळेकरांना खूप खूप धन्यवाद।